थेट सायन परिसरात जाऊयात, कारण का कालपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे. रस्ते जलमय झालेत. सायन परिसरामध्ये सुद्धा रस्त्यांची अशीच अवस्था आहे आणि ईशान देशमुख आपल्याला अधिक अपडेट देतील. ईशान, कोणकोणत्या रस्त्यांवर पाणी साचले, काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, मुसळधार पावसामुळे आता सायन भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं आहे। मी थेट आपल्याला दृश्य दाखवू शकतो कशा प्रकारे पाणी साचलं आहे। दोन्ही रस्त्यांवरती पाणी साचलं आहे। सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। महानगरपालिकेकडून आता जेवढे देखील कर्मचारी आहेत ते सर्व रस्त्यावर उतरले आहेत। पाणी कसं आपल्याला इकडून काढता येईल याच्या मागे लागले आहेत। त्याचबरोबर सक्शन मशीन असतील हे देखील आणण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणावरती सक्शन मशीन मधून देखील पाणी काढण्याचं काम चालू केलं आहे। अनेक गाड्या असतील, ह्या गाड्या या पाण्यामुळे अडकत आहेत, बंद पडत आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे आणि पाण्याची पातळी ही वाढत चालली आहे। कुठेतरी आपण पाहिलं असेल तर जो पाणी निचरा व्हायला पाहिजे तो होत नाहीये, त्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे आणि सकल भागांमध्ये देखील पाणी साचत आहे। त्याचबरोबर पावसाचा वेग देखील वाढला आहे। सध्या सायन भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत। नागरिकांना देखील त्रास होत आहे। महानगरपालिकेकडून उत्तर विभागाकडून जेवढे कर्मचारी आहेत, कारण की सायन भाग हा उत्तर विभागाच्या अंडर येतो, ते सर्व कर्मचारी सध्या आपल्याला दिसत आहेत की आता इकडे काम करतायत आणि कशा प्रकारे पाणी या भागामधून काढता येईल याच्या मागे आता ते लागले आहेत। त्याचबरोबर सक्शन मशीन हे अधिक वाढवण्यात येत आहेत। त्याचबरोबर ज्या मोठ्या ट्रक असतात जेणेकरून जो कचरा अडकला असतो चेंबर्समध्ये तो देखील काढण्यात येत आहेत। त्यांनी कुठेतरी पाणी हे निचरा हा लवकर होईल यासाठी आता सर्वतोपरी महानगरपालिकेकडून प्रयत्न केला जात आहे। त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट रूम असेल महानगरपालिकेमध्ये, त्याचबरोबर मंत्रालयातली डिझास्टर मॅनेजमेंट रूम असेल, त्यामधून सर्व मुंबईवरती आता लक्ष ठेवण्यात येत आहे। ज्या ज्या ठिकाणी पाणी साचत आहे त्या ठिकाणी निर्देश देऊन लगेच ते पाणी कसं काढता येईल या मागे लागला आहे। सध्या आपण बघू शकतो वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी आता पोलीस असतील, त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचारी असतील, यांच्याकडून आता सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे आणि कुठेही वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अडथळा येऊ नये यासाठी देखील प्रयत्न केला जात आहे। प्रज्ञा, ईशान, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।